तर मित्रांनो, जयसिंगपूरमध्ये अनलिमिटेड अख्खा मसूर थाळी चालू झाली आहे. तुम्हाला माहिती आहे का? छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोरच हॉटेल पैलवानला आता आपण आलोय. किती खावा, 120 रुपयाला अनलिमिटेड थाळी इथं मिळणार आहे. तर मित्रांनो, 120 रुपयाला अनलिमिटेड थाळी इथं मिळणार आहे. आणि ह्या अनलिमिटेड थाळीमध्ये मित्रांनो, राईस असू दे, रोटी असू दे आणि अख्खा मसूर असू दे, तिन्ही अनलिमिटेड मिळणार आहे. आणि जयसिंगपूरमध्ये माझ्या मते पहिल्यांदाच अनलिमिटेड थाळी 120 रुपयामध्ये अख्खा मसूरची आपल्याला खाता येणार आहे. तर मित्रांनो, इथं तुम्ही अँबियन्स चेक करू शकता, खूपच छान आहे. जवळजवळ एका वेळेला 100 ते 120 लोक बसण्याची इथं व्यवस्था आहे. हॉटेल पैलवानला आता आपण आलो आहोत आणि इथं अनलिमिटेड अख्खा मसूर थाळी आपण बघणार आहोत. आणि स्वतः मालकच आहेत आणि स्वतः अख्खा मसूर आता ते तयार करतात. नमस्कार. दादा, आता आपण काय दाखवणार आहोत? आपण आता तेज मसुरा मारून दावणार आहे. तेज मसुरा म्हणजे काय असेल? तेज मसुरा म्हणजे काय? तेज तिखट मसुरा तिखट म्हणजे मिडियम असतो तेज, त्यापेक्षा तेज, कोल्हापुरी तेज, आपले 4-5 प्रकारचा मसुरा आहे. बरं, म्हणजे कोल्हापुरी जो आहे तो अतिशय तिखट आहे. अतिशय तिखट बरं. आता मिडियम तेज दावणार, त्यापेक्षा कोल्हापुरी जास्त तेज येतो. ओके ओके. मित्रांनो, आपल्याला हवं तसं आपण कस्टमाइज करून घेऊ शकतो. त्याचं तिखट, मीडियम किंवा लसूणचा आपण फ्लेवर आहे ना? लसूण पण आहे. लसूण पण आहे. तर अख्खा मसूरला लसूण फ्लेवर पण खूप छान लागतो. तर आता आपण बघतोय तो म्हणजे तेज मसुरा. तेज अख्खा मसुरा. तर आता आपण त्याची प्रोसेस बघूया. तर थोडस सुरुवातीला तेल घेतलेलं आहे. तर सुरुवातीला काय टाकलं? आता जिरे टाकले. जिरे टाकले, लसूण, त्यानंतर लसूण टाकलं. तर तेज अख्खा मसूर म्हणजे तिखट अख्खा मसूर आता आपण बघतोय. तिखट अख्खा मसूर घेणारी लोक असतात, म्हणजे की रिस्पॉन्स कसा आहे त्याला? एकदम छान, चांगला रिस्पॉन्स आहे. तर लसूणचा तडका मित्रांनो जबरदस्त बसलाय. खूप छान सुगंध येतोय लसणाचा. तर त्यामध्ये कांदा ऍड केलाय. दादा, आता किती दिवस झाले चालवून हॉटेल? आपलं आता हे 5वं वर्ष आहे. 5वं वर्ष आहे. ओके. इथं जयसिंगपूरमध्ये 7 ते 8 महिने झाले. 7 ते 8 महिने. आता ही चटणी ऍड केली जाते. जर मित्रांनो आपल्याला जर जास्त तिखट खायची सवय असेल तर तसं तुम्ही सांगू शकता. चमचे चटणी टाकलेली आहे. तर आता मित्रांनो 3 चमचे चटणी टाकले आणि थोडंसं मीठ टाकले. आणि हे अख्खा मसूर बघू शकता तुम्ही. अख्खा मसूर ऍड केलेला आहे. हो, आता मसूर ऍड केला. अख्खा मसूर ऍड केलाय आणि समोर कलर बघू शकता मित्रांनो, अतिशय झणझणीत अख्खा मसूर झालाय. स्पायसी खायची सवय असेल मित्रांनो तर अगदी योग्य ठिकाण आहे तुमच्यासाठी. तर झणझणीत अख्खा मसूर आपल्याला इथं तयार आहे आता. तर तेज अख्खा मसूर आपल्या समोर आता तयार आहे. आता ही कन्सेप्ट कशी असेल तुम्हाला तेज अख्खा मसूरची? एक गावात तुमच्या इकडे जास्त तिखट खाणारे लोक आहेत का? हो, भरपूर तिखट खाणारे लोक बोरगाव मध्ये. मध्ये. ओके ओके. तर मित्रांनो तुम्ही कलर चेक करा, त्याच्यामुळे तुम्हाला काय तिखट असेल याची कल्पना येईलच. तर दादांच्या गावाकडे तिखट खाणारी लोक आहेत भरपूर. जयसिंगपूर, सांगली, कोल्हापूर त्या भागातनं कोण ह्या जयसिंगपूरला येत असेल, जयसिंगपूर रोडला, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोरच हा अख्खा मसूरचं हॉटेल पैलवान तुम्हाला बघायला मिळेल. आणि आपण समोर बघू शकता गरमागरम तेज अख्खा मसूर आपल्या समोर आता तयार आहे. तर दादा आता आपण काय बघणार आहोत? आता कोल्हापुरी तडका मसूर. मगाशी जी रेसिपी बघितली तेज आहे. तेज होती. ह्याच्यापेक्षा तेज आपण आता मिरच्या बुक्का डबल घालून तेज करणार. ह्याच्यापेक्षा पण तिखट करणार म्हणजे अख्खा मसूर खायला वाघाचं काळीच. हो. आपल्यात मिडियम आहे, एकदम मिडियम आहे, फुल तेज आहे, यापेक्षा पण तेज आहे. बरं, पाहिजे तसा मसुरा. तेज खाणाऱ्यांना इथं भेट द्या. आता आपण दादा कुठला करतोय मग? आता एकदम कोल्हापुरी तडका. कोल्हापुरी जास्त तिखट. ओके. तर मित्रांनो प्रोसेस बघूया. तर यासाठी दादा जरा सांगा आमच्या आता ह्या प्रोसेस मध्ये काय काय वापरणार आहे? त्यात आता मिरची वापरणार आपण, बेडगी मिरची कोल्हापुरी तडक्याला वापरणार. बेडगी मिरची. हो. आणि मगाशी बघितलं 3 चमचे चटणी वापरली, आता किती वापरणार? आता 4 चमचे. 4 चमचे. मित्रांनो प्रोसेस बघूया. आता आपण कोल्हापुरी तेज अख्खा मसूर बघणार आहोत. तर इथं समोर बघू शकता मित्रांनो, आता हा जिऱ्याचा तडका दिलाय. त्यानंतर आलं तर म्हणजे कांदा.
त्यानंतर थोडा नॉर्मल लसूण. लसूण टाकलेला आहे, आपण थोडं टॅमॅटो ऍड करणार आहे. टोमॅटो ऍड केलेला आहे, थोडं आता टोमॅटो ऍड केलेला आहे. जवळजवळ दादांनी सांगितल्याप्रमाणे आता 4 चमचे तिखट टाकलं जाईल. 1 2 3 आणि 4. मित्रांनो 4 चमचे तिखट, थोडं चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे. आणि आता आपल्याला शेवटपर्यंत बघा, ह्याचा कलर काय येतोय मला जास्त इंटरेस्ट आहे. कोल्हापुरी तडका कलर वरूनच ओळखता येईल असं मला वाटतंय. बघूया आता कसा होतो. ठीक आहे. तर मित्रांनो याचा आता प्रॉपर तडका दिलेला आहे अख्खा मसूरवरती. मित्रांनो कोल्हापुरी तडका अख्खा मसूर आपल्या समोर तयार आहे. थोडस गार्निशिंग साठी आता कोथिंबीर टाकली. मित्रांनो दोन्हीतला डिफरन्स तुम्ही बघू शकता. ही मगाशी आपण बघितलेली रेसिपी तेज अख्खा मसूर आणि ही कोल्हापुरी तेज अख्खा मसूरची रेसिपी आपल्यासोबत. हा आपला प्लेन मिडियम मसूर आहे. ओके, म्हणजे रेग्युलर तुम्ही हा करूनच ठेवलेला. करून ठेवलेला असतो. आणि हे गार्निशिंग साठी थोडीशी कोथिंबीर. तर दादा आता एक काम करा, त्यातलं नाव पण तुम्ही सांगा. आता 3 आपल्या समोर रेसिपी आहेत, नाव सांगा आणि वैशिष्ट्य पण सांगा. तिकडे या. हा मिडियम मसूर रेग्युलर कोण मागेल त्याला हा मिडियम मसूर. मीडियम मसुरा बरोबर. हे एकदम कोल्हापुरी तेज मसूर. कोल्हापुरी तेज मसुरा म्हणजे ह्यामध्ये जास्त 4 चमचे तिखट टाकलं होतं. हा ओके. आणि हे तेज मसूर. तेज मसुरा आहे. ज्याला तेज लागत नाही, अजून तेज मागतो त्याला हे आपण कोल्हापुरी तेज मसूर देतो. म्हणजे जास्तीत जास्त तिखट पाहिजे असेल त्यांनी हा कोल्हापुरी तेज मागवा. आणि थोडा मीडियम पाहिजे असेल तर हा रेग्युलर मिळेल. आणि तेज आणि तेज पाहिजे असेल तर 3 चमचे वाली चटणी. ओके. हे अख्खा मसूर आपल्या समोर आता तयार आहे. आणि दादा मूळचे बोरगावचे आणि तिथंच खरातवाडी भयापासून खरातवाडी. तर दादा मूळचे बोरगाव खरातवाडीचे आहेत आणि खूप छान पद्धतीने आपल्याला 4 हॉटेल आहेत. अख्खा मसूर रेसिपी करून दाखवली. दादा आपल्याला अनुभव कसा आहे हॉटेलचा वगैरे ते जरा सांग. आपल्याला अनुभव जर बऱ्यापैकी होता. आपण बारक्या टपरीत चालू केलं पहिल्यांदा. बारक्या आपलं खोकं असतं का नाही त्यात चालू केलं. कुठे केलं होतं? आमचं गाव मूळ खरातवाडी. आमचं भैया हायस्कूल पाशी एक स्टॉप आहे, तिथं आम्ही आपल्या खोक्यात चालू केलं बारक्या. आमचा पार्टनर वैभव साळुंके, कृष्णा खरात आमचा चुलत भाऊचा आहे. आम्ही तिघांनी मिळून तिथं चालू केलं पहिल्यांदा. परत तिथं स्वतः आपण जागा घेऊन तिथं मोठं हॉटेल बांधलं पहिल्यांदा भैया हायस्कूलवर. आता आहे अजून आहे चालू. हॉटेल पहिलवान धाबाचं आपलं सगळं जे 4 आहे ते पहिलवान धाब्यानं चालू आहे. परत दुसरं केलं आपण सांगली पेठ रोडला जयशे ह्याच्यापाशी आपल्या पडवळवाडी फाट्यावर, तिथं पण आपलं हाही चालू आहे व्यवस्थित. परत तिसरं इथं केलं जयशिंगपूर मध्ये. आणि चौथं आपलं अंकलखोप फाट्यावर आता चालू आहे. 4 हॉटेल आपली चालू आहेत अख्खा मसूराची. शाकाहारी फक्त, दुसरं मांसाहारी मसुरा काजू पण शाकाहारी सगळं. आता मला सांगा की समजा आता एक अख्खा मसूर खायला आले पण एखाद्याला पंजाबी वगैरे आवडत असेल किंवा दुसरं काय आवडत असेल तर त्याच्यासाठी आपण कुठली डिश दिली आमच्या प्रेक्षकांना? आपण काजू पनीर, मिक्स व्हेज, दाल फ्राय, दाल तडका, बटर रोटी, साधी रोटी, हे सगळे. मित्रांनो आता अख्खा मसूर बघितला, दादांनी आपल्याला माहिती पण सांगितली खूप छान पद्धतीनं, त्यांचे आभार आहेत. त्यामुळे आता रोटी सेक्शनला आपण जाऊया. दादा रोटी सेक्शन जरा दाखवा. मित्रांनो आता आपण पैलवान हॉटेलला आलेलो आहे आणि समोर बघू शकता, सांगायची गरज नाही, सगळे पैलवान आहेत बोरगावचे. आणि आता रोटी सेक्शन आपण बघतो इथं. दादा रोटी सेक्शनला काय काय केलं जातं दाखवा जरा. रोटी पीठ असतं या असे गोळ करून डायरेक्ट आता रोटी तयारच होते. दादा आता रोटीमध्ये काय काय प्रकार आहेत जरा सांगा आम्हाला. आपल्यात आता कसं आहे, साधी रोटी, बटर रोटी, आपल्या 2च रोटी आपण देतो. थाळीला आता ह्या रोट्या अनलिमिटेड असतात? अनलिमिटेड, किती पण खावा रोटी. ओके. आणि अख्खा मसूर जो बघितला तो सुद्धा अनलिमिटेड आहे? मसूर पण किती खावा, रोटी राईस किती पण खावा, दही एकदाच फक्त देतो, लागेल तर दही एक्स्ट्रा घ्यायला. ओके. मित्रांनो समोर बघू शकता ह्या रोट्या लावल्या जातात पटपट. आणि जवळजवळ आता 8ची वेळ झाली, जेवणाची वेळ झाली लोकांची, आणि हळूहळू गर्दी होईल ना दादा? आता चालूच होते बघा. मित्रांनो इथं तंदूरला या रोट्या लावल्या जातात. एक रोटी आता तयार झाल्या. या गरमागरम रोट्या इथं आपल्याला तयार केल्या. अनलिमिटेड
अख्खा मसूर थाळी 120 रुपयाला इथे मिळते. तर आमच्या प्रेक्षकांना सांगा की अख्खा मसूर थाळीला अनलिमिटेड काय काय मिळणार आहे. मसुरा, हा. रोटी, हा. राईस किती पण खाऊ, तिन्ही पण किती पण तिन्ही खावा. पण किती पण खाऊ. फक्त दह्यासाठी एक्स्ट्रा दही आपण ताटाला देतोय आपल्या बरोबर, हे बरोबर. परत लागेल ते एक्स्ट्रा घ्यायला लागतंय. दही फक्त एकदा म्हणजे देतो. फक्त दही अनलिमिटेड नाही हा, आहे. बाकी बाकी सगळं रोटी असू दे, राईस असू दे किंवा अख्खा मसूर असू दे, हे सगळं अनलिमिटेड मिळणार आहे. बरोबर. हो. ओके. मित्रांनो या आणि सगळे पदार्थ इथले टेस्ट करा. आता आपण अख्खा मसूरची रेसिपी बघितली आहे. तेज, कोल्हापुरी तेज आणि मीडियम अशा अख्खा मसूरच्या रेसिपी 3 बघितल्यात. तेज अख्खा मसूर खायचं धाडस माझं तर काय होणार नाही आहे. तरी पण चवीसाठी मात्र मी थोडंसं घेईन आणि तुम्हाला सांगेन कशी टेस्ट आहे ती. ठीक आहे. हॉटेलचा अँबियन्स बघितला, इथं कशा पद्धतीनं रोटी केली जाते, अख्खा मसूर कसा केला जातो बघितला. तसंच ही बोरगावची मराठी तरुण आपल्या समोर आहेत आणि त्यांनी खूप छान पद्धतीनं छोट्या एका खोक्यातनं व्यवसाय चालू केला होता आणि आज खूप छान पद्धतीनं हॉटेलच्या व्यवसायात त्यांनी पदार्पण केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोरच जयसिंगपूरच्या हे हॉटेल चालू झाले. तर नक्की या आणि सगळे पदार्थ एन्जॉय करायला विसरू नका. तर आता आपण पदार्थ टेस्ट करून बघूयात. या. तर दादा थाळीला काय काय असते जरा दाखवा आम्हाला. आता थाळीला कसं आहे, दही लावतो, बर. लोणचं, हे दही आहे. हा ओके. हे लोणचं आहे, ओके. खरडा, कांदा, लिंबू, ओके. रोटी आणि मसूर. एक थाळी आम्हाला लावून दाखवा म्हणजे आपल्याला थाळी कशी असते ते लोकांना कळेल. चालते. हॉटेलचा अँबियन्स कडक आहे एकदम. ठीक आहे, ठीक आहे, ठीक. तर मोठ्या संख्येने या आणि आता थाळी कशी लावली जाते आपण बघणार आहोत. तर एक प्लेट घेतलेली आहे, त्यावरती एक दही वाटी आहे, कांदे आहेत, लिंबू देखील ह्या थाळीला मिळेल. मित्रांनो ही थाळी जी आहे ती अनलिमिटेड आहे, त्यामुळे सगळे पदार्थ अनलिमिटेड आहेत. खरडा आहे, हे लोणचं आहे आणि हा अख्खा मसूर. रोटीला ही प्लेट आहे. इथं फॅमिली सेक्शन साठी लेडीज स्टाफ देखील आहे. मित्रांनो इथं फॅमिलीला वाढण्यासाठी लेडीज स्टाफ देखील आहे, त्यामुळे कम्फर्टेबली तुम्ही सगळे फूड एन्जॉय करू शकता. जसं म्हणालो तसं बर्थडे देखील इथं अरेंज केले जातात आणि पार्टीसाठी एक उत्तम ठिकाण जयसिंगपूरकरांना इथं मिळालेलं आहे. आणि दादांचा आता बर्थडे आहे आणि समोर बघू शकता इथं पार्टी चालू आहे आता आणि आज बर्थडेची पार्टी इथं अरेंज केली होती. तर मित्रांनो आता सगळे लोक आता हे ग्रुप करून आलेले आहेत. दादा गाव कुठलं तुमचं? खोतवाडी, कोथळीवरनं सगळे आला इथं तुम्ही. ओके ओके चालेल. पेलवान अख्खा मसूरला आता आपण आलोय जयसिंगपूरला आणि आपल्या समोर आता थाळी दिली जाते आणि ही जम्बो साईज रोटी एक आलेली आहे. असे ही सगळ्यात पहिल्यांदा जम्बो साईज रोटी आहे. ही आपल्याला बटर रोटी आणि प्लेन रोटी अशामध्ये मिळेल आणि हा तेज कोल्हापुरी अख्खा मसूर ज्याची रेसिपी आपण बघितली तो आहे. शिवाय हा मीडियम रेग्युलर अख्खा मसूर आहे. ही रोटी घेतली आणि त्याच्यावरती मित्रांनो हा तिखट तेज कोल्हापुरी अख्खा मसूर घेतोय. आणि यामध्ये मित्रांनो तुम्ही ह्या रेसिपी बघितली मगाची 3 चमचे चटणी टाकलेली आहे आणि नक्कीच तिखट असणार आहे खूप. टेस्ट करूया. जबरदस्त मित्रांनो, तिखट आहेच पण सहन होण्यात पण तिखट आहे, खूप जास्त नाही आहे. स्पेशली इथं तुम्ही बघू शकता मित्रांनो ही जी बेडगी मिरची टाकली ना त्या बेडगी मिरचीचा फ्लेवर आणि तडका या सगळ्या अख्खा मसूरला बसल्यामुळं अतिशय खुमासदार अशी चव इथं मिळते. तिखट आहे पण अनबेरेबल नाही आहे. त्यांना थोडस तिखट खायची सवय आहे त्यांनी नक्कीच हे ट्राय करू शकता. हा रेग्युलर अख्खा मसूर जो आहे, रेग्युलर अख्खा मसूर टेस्ट करून बघूया. रेग्युलर जरी असला तरी तो सुद्धा बऱ्यापैकी तिखट आहे. कोल्हापूर जयसिंगपूरच्या पुढे गेल्यानंतर मित्रांनो सगळे पदार्थ हे बऱ्यापैकी झणझणीत असतात, त्यामुळं फॅमिली घेऊन जर येत असाल
तर त्याची काळजी घ्या आणि कुठलाही पदार्थ मागवताना आपल्याला मीडियम किंवा तिखट अशा पद्धतीने सांगा, जेणेकरून त्रास होणार नाही आणि आपल्याला हे फूड छान पद्धतीने एन्जॉय करता येईल. मला वाटतं की हा अख्खा मसूर जो आहे कोल्हापुरी तडका, कोल्हापुरी तेज अख्खा मसूर तो आपल्याला सहन होणार नाही असं वाटत होतं, पण खूप छान छान अशी चव आहे. जसं मगाशी म्हणालो तसं अनबेरेबल नाही आहे, खूप छान टेस्ट आहे. त्यासोबत तर मित्रांनो थाळीला असा राईस दिला जातो, जो एका व्यक्तीला पुरू शकेल, पण तरी सुद्धा हा राईस जो आहे तो अनलिमिटेड आहे. हा जिरा राईस आहे आणि त्याला छान अशी कोथिंबिरीची जिऱ्याचा तडका दिलेला आहे या राईसला आणि कोथिंबीर देखील फ्रेश अशी टाकलेली आहे. कोल्हापुरी तडका राईस घेतो मी राईस बरोबर, शिवाय थोडासा लिंबू. तर मित्रांनो पहिल्यांदा तर मला वाटलं होतं की आपल्याला हे तिखट सहन होणार नाही, पण ठीक आहे, आपली चव बदल करण्यासाठी आपल्याला हे चवीत बदल म्हणून आपल्याला तो एन्जॉय करता येईल. राईस टेस्ट करून बघूया. मित्रांनो गरमागरम अख्खा मसूर आहे, त्यासोबत गरमागरम जिरा राईस आणि कोथिंबीर देखील त्याच्यावरती स्प्रिंकल केलेली आहे. दिवस थंडीचे आहेत मित्रांनो, आणि असा जर गरमागरम अख्खा मसूर अनलिमिटेड जरा 120 रुपयाला मिळाला तर अजून काय पाहिजे. मित्रांनो या, मोठ्या संख्येने या, मित्रांना घेऊन या, मैत्रिणींना घेऊन या, घरातल्या घरातल्यांना घेऊन या. कुणाला जर पार्टी द्यायचं असेल तर अगदी योग्य ठिकाण आहे. एमबीएस तुम्हाला दाखवलेलंच आहे, इथे मिळणारे सगळे पदार्थ एन्जॉय करा. तर ही अनलिमिटेड थाळी मित्रांनो मला तर जबरदस्त वाटली. तुम्हाला कशी वाटली तुम्ही कळवा. व्हिडिओ कसा वाटला कळवा. चॅनल शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच हाईप देखील करा. मित्रांनो असेच खूप छान सुंदर असे व्हिडिओ व्हेज रेसिपीचे मी तुम्हाला दाखवत असतो. असेच व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनल सबस्क्राईब करा आणि ऑल बेल आयकॉन दाबा, जेणेकरून ऑल बेल आयकॉन दाबल्यानंतर तुम्हाला मी व्हिडिओ टाकल्यानंतर ऑटोमॅटिक नोटिफिकेशन येईल. बऱ्याच लोकांची तक्रार असते की मला व्हिडिओचं नोटिफिकेशन येत नाही, तर त्याच्या मागचं कारण असं आहे की ऑल बेल आयकॉन दाबलेलं नसतं. तर ते एकदा दाबा आणि आपले व्हिडिओ सगळे एन्जॉय करा. कोल्हापूर, सांगली, जयसिंगपूर आणि कुरुंदवाड याचे वेगवेगळ्या प्लेलिस्ट आहेत. आपल्या भागात जर आपल्याला कोल्हापूरचे असाल, सांगलीचे असाल तर आपल्या चॅनलवरती त्याच्या वेगवेगळ्या प्लेलिस्ट आहेत. सांगलीच्या प्लेलिस्टला जवळजवळ 120-130 व्हिडिओ आहेत सेपरेट, जेणेकरून सांगलीत कुठं कुठं काय काय मिळतं त्यामध्ये सांगितलंय. तसंच कोल्हापूरमधले व्हिडिओ आहेत, तर तिथं जावा, एन्जॉय करा. कुरुंदवाडमधले देखील व्हिडिओ आहेत. जयसिंगपूरचे सेपरेट प्लेलिस्ट आहे, तर चेक करा आणि सगळे व्हिडिओ एन्जॉय करा. भेटूयात मित्रांनो अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.